अतिशय एक आपलं हे अर्ली इंटरव्हेन्शन आणि पुनर्वसन केंद्र महापालिकेचं आहे असं वाटतच म्हणजे महापालिका काही चांगलं काम करत नाही असं नाही म्हणत मी. महापालिका आणि महापालिकेच आहे, पण महापालिकेमध्ये आणखी जास्तीत जास्त काय चांगलं करू शकतो हे इथं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे, हे आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे विशेष मुलं ज्यांच्या विशेष गरजा असतात आणि बघितली मुलं आपण हुशार आहेत मुलं, निसर्गाने थोडं कमी केलं असलं तरी सुद्धा परमेश्वराने त्यांना अधिकच थोडं दिलेलं आहे. आणि म्हणून विशेष गरजा असलेल्या मुलांना विशेष सुविधा उपचार पद्धतीच्या माध्यमातून आपण या सेंटरमध्ये सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे एक मगाशी रईसबाई म्हणत होते आणि आपल्या यामिनीताई आमदार की हे महापालिकेचं आहे आणि हे प्रायव्हेट सारखं आहे. मी म्हणालो हे प्रायव्हेट पेक्षा चांगलं आहे. म्हणजे आपण ठरवलं तर किती चांगलं उपचार केंद्र करू शकतो याचं जिवंत उदाहरण आजच्या या प्राथमिक उपचार आणि पुनर्वसन केंद्रामधून आपल्याला पाहायला मिळतंय. 5 माळ्यावर ही इमारत आहे, 5 माळ्याची, आणि जवळपास 400 ते 500 मुलं या ठिकाणी ट्रीटमेंट घेत आहेत, उपचार घेत आहेत. खरं म्हणजे ही विशेष मुलांची काळजी प्रत्येक पॅरेंट्सला असते आणि घरामध्ये आपल्याला माहित आहे या मुलांना सांभाळण्यासाठी विशेष लक्षही द्यावं लागतं. परंतु आता रईस आपले आमदार आहेत, त्यांची मुलगी रईस ला त्याचा चांगला अनुभव आहे आणि त्यांना वाटलं मुलगी चालणार नाही, डॉक्टर म्हणाले चालणार नाही, परंतु आज ती या ठिकाणी आपल्या समोर चालली, उभी राहिली आणि तिने माझं स्वागतही केलं आणि उद्घाटन पण तिच्याच हस्ते मी करायला लागलो. आणि म्हणून आज एक आगळ्या वेगळ्या केंद्राला भेट देण्याची संधी मला मिळालेली आहे. महापालिकेच्या माध्यमातून आपण गेल्या महिन्यापासून डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान सुरू केलेलं आहे. त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, निरोगी मुंबई, प्रदूषणमुक्त मुंबई हा आपला या ठिकाणी सगळ्यांचा मोटिव्ह आहे, सगळ्यांचा उद्देश आहे. आणि त्या दृष्टीने महापालिकेचे कर्मचारी एकदा सांगितल्यानंतर आनंदाने काम करतात. आज आपण पाहतोय या डीप क्लीन ड्राईव्हचा काही दिवसानंतर जो परिणाम आपल्याला दृश्य स्वरूपात दिसेल तो लोकांच्या आरोग्याशी निगडीत असेल. जसं स्वच्छ भारत अभियान तसं आपला डीप क्लीन ड्राईव्ह मुंबई, आणि मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहर आणि देश विदेशातले जगभरातले लोक मुंबईत येतात आणि मुंबई जशी त्यांना अपेक्षित आहे तशी मुंबई करण्याचा आपला ध्येय, आपला विचार आहे आणि आपली भूमिका आहे. आणि म्हणून आज तुम्हाला एवढंच सांगतो, हे सेंटर खूप चांगलं आहे. मुंबई देखील आपल्याला चांगली करायची आहे. मुंबई पुढच्या 2-2.5 वर्षात खड्डेमुक्त मुंबई करायची आहे. पूर्णपणे लोकांचा खड्डेमुक्त प्रवास झाला पाहिजे. मी सुधाकर शिंदे आणि चहल आहेत, अश्विनी जोशी इथे आहेत. माझं त्यांना एकच सांगणं आहे, अल्टरनेट डेला रस्ते साफ झालेच पाहिजे रोज, पण धुलाई मात्र 1 दिवस आड या रस्ते धुतले गेले पाहिजे. रस्ते धुतल्यामुळे जी काही धूळ आहे, माती आहे, हवेत ते धुलीकण आहे, फॉगर मशीन पण लावलेले आहे, अँटी स्मोक गन पण लावलेली आहे. या सगळ्यामुळे प्रदूषण खाली येईल आणि शेवटी आरोग्यावर चांगला परिणाम होईल. लोक सुदृढ राहतील, निरोगी राहतील आणि अशा मुलांना यांची जास्त स्वच्छतेची आवश्यकता आहे. या विशेष मुलांसाठी ही विशेष शाळा म्हणू आपण, विशेष पुनर्वसन केंद्र म्हणून. सुधाकरजी आपल्याला मी एवढंच सांगतो, आयुक्तांना सांगा की अशा प्रकारची 2 केंद्र आणखी ईस्टर्न आणि वेस्टर्न मध्ये आपण करा. आणि
संपूर्ण कॅपॅसिटीने ती चालली पाहिजे. अतिशय उत्तम टीम घेतली आहे, कन्सेप्ट चांगला आहे आणि समाजाची आणि काळाची गरज आहे. मी आपले आमदार रईस शेख यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आमदार आपलंही मनापासून अभिनंदन करतो. अशा प्रकारची केंद्र आपण जेव्हा उभी करतो तेव्हा एक वेगळं काहीतरी समाधान माणसाच्या मनाला असतं. कारण ही विशेष मुलं आहेत, यांना विशेष प्रकारच्याच गरजा आहेत, त्या न परवडणाऱ्या आहेत. मग अशी एका भगिनीला विचारलं, तिला ट्रीटमेंटला खूप पैसे जास्ती बाहेर लागतात. इथे पैसे नाही, इथे आपण कॅशलेस ट्रीटमेंट करतो, फ्री ट्रीटमेंट या ठिकाणी हे देतो. ही सेवाभावी हे काम आहे, हे पुण्यातलं काम आहे. आणि आपलं सरकार आल्यानंतर, सर्वसामान्यांचं सरकार आल्यानंतर आपण आरोग्याची काळजी घेतली आहे. आपला 1.5 लाखाचा विमा होता महात्मा ज्योतिबा फुले, तो आपण 5 लाखापर्यंत वाढवला. आता अगदी श्रीमंतापासून अगदी गरीबापर्यंत सगळ्यांना ट्रीटमेंट मिळेल, सगळ्यांना ट्रीटमेंट मिळेल. त्याच्यामध्ये काही आपण अटी शर्ती सगळ्या काढून टाकल्या. 12.5 कोटी जनतेला 5 लाख रुपयाचा विमा कव्हर आपण दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता आरोग्याची चिंता सरकारने स्वतःवर घेतलेली आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा विमा बंद होता 5 लाखाचा, तो आपण सुरू केलेला आहे. कारण मुंबईचे महापालिकेचे सफाई कर्मचारी हे मुंबईचे खरे हिरो आहेत. आणि म्हणून मुंबई स्वच्छ करणं, सुंदर करणं, निरोगी ठेवणं याचं काम ते करत आहेत. त्यांना अनेक सुविधा आपण देतोय. आणि त्याचबरोबर मी सांगितले आयुक्तांना, सुधाकर शिंदेंना, अश्विनी जोशींना की यामध्ये आपल्याला हॉस्पिटलमध्ये महापालिकेत गेल्यानंतर औषध लिहून देण्याची आवश्यकता लागता कामा नये. 0 प्रिस्क्रिप्शन या ठिकाणी आपण सुरू करतोय. आणि 1 रुपया औषधालाही लागणार नाही, ट्रीटमेंटलाही लागणार नाही. अशा प्रकारचा कारभार आपल्या सरकारच्या माध्यमातून, महापालिकेच्या माध्यमातून आपण सुरू करतोय. जेणेकरून लोकांच्या खिशात पैसे आहेत की नाही, हॉस्पिटलमध्ये जाऊ की नाही, आता ही चिंता सरकारने उचललेली आहे. ही जबाबदारी सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. एक चांगलं केंद्र या ठिकाणी सुरू झालंय. यांची रेप्लिका आपण इतर शहरामध्ये देखील करू, ठाण्यामध्ये करू आणि मुंबईमध्ये 2 अतिरिक्त सेंटर सुधाकरणी लवकर प्रस्ताव तयार करा आणि लवकर करा. सगळ्यांना शुभेच्छा. खरं म्हणजे तो स्टाफ आहे आज अशा मुलांना हे उपचार करणं, त्यांना शिकवणं, त्यांची फिजिओथेरपी करणं, त्यांना सगळ्या त्या काही इतर मुलांप्रमाणे मेन स्ट्रीम मध्ये आणणं हे काही सोपं काम नाही. हे अवघड काम आहे, कठीण काम आहे. त्याच्यावर मेहनत खूप आहे. परंतु अतिशय जिव्हाळ्याने, एक ममत्व भावनेने आपण ही सेवा करताय. त्याबद्दल याचं पुण्य आणि आशीर्वाद आपल्याला नक्की मिळतील. अशा प्रकारचा जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.